श्री फिल्म्स द्वारा निर्मित ईमानदारी, नैतिकता और सामाजिक संदेश से भरपूर मराठी फिल्म रायबा ईमानदार 12 सितंबर को रिलीज होगी। नागपुर में फिल्माई गई इस फिल्म का विदर्भवासियों के लिए विशेष महत्व है। राजनीतिक संघर्षों, नैतिक पतन और उनके समाधानों को उजागर करती ये कहानी एक आम आदमी की सच्चाई और न्याय के लिए लड़ाई की है। समाज की सच्चाई को ईमानदारी से चित्रित करती और सोचने पर मजबूर करती ये फिल्म जल्द ही पूरे महाराष्ट्र में रिलीज होगी और पूरी टीम ने विश्वास जताया है कि रायबा ईमानदार लोगों के दिलों में एक खास जगह बनाएगी। फिल्म का निर्माण श्री श्री फिल्म्स द्वारा किया गया है, जिसके निर्माता और लेखक सचिन घोड़े है। सईद अख्तर पटकथा के प्रभारी है। इसके अलावा फिल्म की कहानी सचिन घोड़े, पटकथा और संवाद सईद अख्तर, संगीत भूपेश सवाई और संपादन पवन पिरपोड़े, कला निर्देशन आदित्य मेकरटवार और मेकअप नकुल श्रीवास का है। कलाकारों में संजय खापरे, दीपक शिर्के, प्रणाली राउत, बालू इंगले, नरेश गाड़ेकर। दर्शकों को विनोद राउत, विजय गुमगावकर, नितिन पात्रिकर, मास्टर ताहर, सचिन घोड़े, केशव गजवी, सईद अख्तर आदि की दमदार भूमिकाएं देखने को मिलेंगी। इसके अलावा मशहूर गायिका वैशाली सावंत द्वारा गाया गया गाना चाहा पौनाली ही लावणी पहले ही लोकप्रिय हो चुका है। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम प्रेस क्लबला आहे, ज्या ठिकाणी रायबा ईमानदार या चित्रपटाचं एक नुकतंच पत्रपरिषद आयोजित करण्यात आलेली होती। या चित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख दिग्दर्शक म्हणता येईल सचिन घोडे हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण थोडा पॅन करून आपण बघू शकतो की सचिन घोडे या ठिकाणी आहेत। एवढंच नव्हे तर या चित्रपटामधील दिग्गज कलावंत म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे आवडते एक उत्कृष्ट अभिनय करणारे संजय खापरे सर सुद्धा आहेत। इतकेच नव्हे तर गीतकार सुद्धा या ठिकाणी आहेत, गजबे साहेब सुद्धा आहेत। आपण यांच्याकडे जाऊया आणि यांनाच आपण विचारूया, सचिनजी, ज्या पद्धतीचं या चित्रपटाचं जे कथानक आहे हे आजच्या या समाज मनावर किती प्रतिबिंबित करणार आहे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटते की आज जो राजकारणाची जी पातळी आहे खूप जास्त उंचीपर्यंत पोहोचलेली आहे। कार्यकर्त्याचा जो एरिया आहे हा पण खूप जास्त मोठा झालेला आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की माझं तरी योगदान समाजामध्ये असायला पाहिजे, परंतु प्रत्येक कार्यकर्ता त्या पातळीवर पोहोचू शकत नाही आणि जेव्हा पोहोचत नाही त्या मागे जे काय होतं, कुठं कुठं घुमतं ते राजकारण, मग तो कार्यकर्ता कसा आपल्या जीवनामध्ये त्याची कमी जास्त प्रमाणात त्याची उंची कमी जास्त होते आणि तो घुटमळतो, तो तुटतो, मग त्याच्या परिवारावर तो परिणाम होतो। अशी कथानक आम्ही तयार केलेली आहे जेणेकरून या समाजामध्ये जनजागृती होईल, राजकारणात जनजागृती होईल। सचिनजी, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जर आज आपण बघितलं तर अभिनय करणारे अनेक दिग्गज असे लोक आहेत, मात्र या सर्वांमध्ये आपण संजय खापरेंचीच निवड का केली या चित्रपटाकरता, म्हणून असं काय वैशिष्ट्य होतं? संजय खापरे उत्तम एक चेहरा आहे, उत्तम एक नाव आहे आणि नावासोबत एक कलेला त्यांची पकड खूप आहे आणि त्यांच्याकडे पाहून वाटते ते रायबाई पण आहे। आणि दुसरा विषय असा की त्यांना प्रत्येक झोनमध्ये बघू शकता तुम्ही त्यांना गाढवाचं लग्न बघितलं, त्यांना कॉमेडी बघितली, तुम्ही दे धक्कामध्ये कॉमेडी बघितली, त्यांना काक्सफर सारखा पिक्चर बघितला, असे मोठे मोठे पिक्चर त्यांनी केलेलं आहे। आपला लय भारी सुद्धा पिक्चर त्यांनी केलेला आहे। उत्तम कलावंत आहे आणि अशा कलावंताचा चेहरा जर आमच्या या फिल्ममध्ये जर आहे, तो फेस समोर आहे, तर मला वाटतं तो मेसेज आखरीच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचेल, जनसामान्यात पोहोचेल, हा त्यामागचा उद्देश आहे। शहरामध्ये हिरे पण आहेत आणि रत्न पारखी पण आहेत, पण त्यावेळीची गोष्ट असते आणि नागपुरातील हेच ते रत्न पारखी आहेत ज्यांनी हिऱ्याची ओळख केलेली आहे आणि संपूर्ण जे मुकुटमणी आहेत हे सर्व झळकणार आहे चित्रपटाच्या त्या स्क्रीनवर। यावेळेला आपल्यासोबत दस्तूरखुद्द संजय खापरे सर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। संजयजी, आम्ही आपले बरेच चित्रपट बघितलेले आहेत, आपला छान आपण कसदार अभिनय करतात। मी चित्रपटाच्या त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जरूर विचारणार, पण त्यापूर्वी मला सांगा की आपल्या पदचिन्हावर चालण्याकरता म्हणून अनेक युवक युवती या क्षेत्राकडे वळतात आहेत, तर त्यांना मुख्य काय संदेश द्यायला आपण? मला असं वाटतं ना की आपण आपलं काम चोख करायचं असतं, प्रामाणिकपणे काम करायचं असतं आणि प्रामाणिकपणाची दखल जेन्युइन माणसं, खरी माणसं, खऱ्या ज्याला आपण म्हणतो ना की जोहरी असतो त्याचं लक्ष असतं, मोठमोठ्या दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं लक्ष असतं तुमच्या कामाकडे। आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करायचं असतं, त्या कामाच्या प्रती आपलं संपूर्ण समर्पण दिलं तर मला असं वाटतं ना की हेच तुमच्या कामाचं एक म्हणतो ना एक पावती असते, एक विशेषण असतं की जरा या तुम्हाला त्यासाठी तुम्ही कलाकार म्हणून ओळखले गेले पाहिजेत। म्हणजे आपल्यातल्या असलेल्या कलेला ते पूर्णपणे झोकून देऊन काम करणारा एखादा कलाकार एखाद्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला मिळत असेल तर मला असं वाटतं की यात तुमची पण ग्रोथ आहे,
तुम्हालाही भविष्यात तुमचे फ्युचर पण ब्राईट आहे, तुम्हाला वेगवेगळे गॅलरीज तुमच्यासाठी ओपन होतात. तर मला असं वाटतं की कलाकारांनी प्रामाणिकपणे काम करावं, चोख काम करावं. संजयजी, या चित्रपटामध्ये नाविन्यपूर्ण असं काय आहे, काय आपल्याला आढळलं? माझ्यासाठी नाविन्य हेच आहे की आतापर्यंत मी बऱ्याच सिनेमामध्ये कॉमेडी रोल केलेला आहे, विलन केलेला आहे, हिरो केलेला आहे, पण यातला हा जो सर्वसामान्य माणूस रायबा इमानदार नावाचा हे कॅरेक्टर आहे, ते मला असं वाटतं नाही का सर्वसामान्य माणसाची कथा आहे, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची कथा आहे. आणि ते सादर करताना ना मला असं वाटतं की आत्तापर्यंत मी जे केलेलं ऑब्झर्वेशन आहे, मी आत्तापर्यंत ज्या गोष्टी ज्या कार्यकर्त्यांना पाहिलेलं आहे, मुंबईमध्ये राहत असलो तरी मुंबईमध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी राजकारण वगैरे बघायला मिळतं, अनेक कार्यकर्ते बघायला मिळतात, अनेक मोर्चे जाताना, अनेक पक्षांच्या बैठकी होत असताना त्याला लागणारे कार्यकर्त्यांची जी मेहनत आहे ती मी जवळून पाहिलेली आहे. आणि सचिन सरांनी ही कथा लिहिल्यानंतर त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते ह्या सिनेमाच्या माध्यमातून मांडले, त्यामुळे आणखी मला मटेरियल मिळालं हा रोल करण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की इतकं छान सोपं अधिक झालं माझ्यासाठी, त्यामुळे ही कॅरेक्टर करताना मला फार जड गेलं नाही. जीवनात अनेक लोक आहेत जे आपण बघतो की शॉर्टकट मारतात, शॉर्टकट मारल्यावर यशस्वी होतो नाही. मला असं वाटतं ना, आता आपण मूग मला जर तुमच्या घरी आलो आणि मला पटकन मुगाची भाजी करून द्या तर ते मूग होणार नाही. ते मूग रात्री भिजत ठेवायला लागतात, ते दुसऱ्या दिवशी जरा नरम होतात, त्याला मोड येतात आणि मग त्याची भाजी खाताना मजा येते. आपण जर स्वतःला जर भिजतच ठेवलं नाही तर आपल्याला शेप येणारच नाही. दगडाला शेप येत नसतो, त्याला फार मारून करावं लागतं. पण मातीला जर आकार देताना मला असं वाटतं ती थोडीशी ओली असेल ना तर कलाकारांनी पण जरा दिग्दर्शकासाठी, निर्मात्यासाठी जरा ओलं राहावं, त्याला जसं हवंय ना तसं त्याला शेप द्यायला हवं. आणि मला असं वाटतं तरच आपलं वेगळं रूप लोकांपर्यंत पोहोचेल. अतिशय छान माहिती या ठिकाणी संजय खापरे यांनी दिलेली आहे. या वेळेला आपल्यासोबत संगीतकार गजबीजी पण आहे, गीतकार गजबीजी आहे, त्यांना आपण विचारूया. गीतकार असणं आणि त्यातले जे गीताचे जे बोल असतात, त्याचं जे लिखाण असतं, आपण जे लिखाण ज्यामध्ये केलेलं आहे, गीतकार म्हणून आपली काय भूमिका आहे त्यामध्ये? सर्वप्रथम सचिन घोळे सर यांनी हा जो विषय निवडला आहे मराठी चित्रपटासाठी, तो एक ज्वलंत असा विषय आहे आणि सर्वांच्या परिचयाचा विषय आहे, परंतु अनेक लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं मला वाटते. पण सचिन सरांनी आवर्जून हा विषय निवडला आहे. त्यामधून त्यांनी सामाजिक म्हणजे संदेशसुद्धा दिलेला आहे आणि एक कार्यकर्त्याची काय अवस्था असते, कार्यकर्त्याचे जीवन जगत असताना ते सगळं त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की इतर बाबीवरती सर्वांनी प्रकाश टाकलेला आहे. मोठे मोठे दिग्गज कलावंत या सिनेमामध्ये आहेत आणि मला सुद्धा गीत लेखनाची सचिन सरांनी एक जिम्मेदारी दिली, ती मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आता कितपत सफल झाली ते आता प्रेक्षक लोक ठरवतील. त्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की मी 2 लाईनमध्ये बोलेल ते की म्हणजे असा की बंदा खबरदार आहे, बंदा खबरदार आहे रायबा इमानदार, न्यायाची दरकार आहे रायबा इमानदार. बंदा खबरदार आहे रायबा इमानदार, न्यायाची दरकार आहे बंदा इमानदार. जिद्द, प्रामाणिकता आणि तळमळ आहे, सामाजिक सुधार आहे बंदा इमानदार. आणि प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा आलेला आहे रायबा इमानदार. तर तो पिक्चर सर्वांनी बघावा असा हा एक कौटुंबिक असा एक पिक्चर आहे. राजकारणाशी जरूर हा निगडीत जरी असला पण यामध्ये एक प्रबोधन आहे. असल्या प्रकारचे चित्रपट अलीकडे फार कमी बनतात आहे, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये मराठी चित्रपटांवर एक मरगळ आलेली होती, नाही म्हणता येणार नाही. मात्र त्यानंतर जी उंच जी झेप घेतलेली आहे, मग ती वैदर्भीय लोक असेल, मुंबईकर असतील, कलाकार असतील आहे, आणि हा जिन्युअल एक विषय आहे आणि हा विषय सर्वांसाठी सारखा आहे आणि अतिशय चांगला आहे. आणि विशेषतः कार्यकर्त्यांसाठी आजकाल पक्षामध्ये जे कार्यकर्ते राबून काम करतात, मात्र त्यांची दखल खरंच त्यांची पक्षासाठी घेत असते का, काय होतं हेच या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. हा सर्वांनी बघावा असं यांनी आव्हान केलेलं आहे. एक विनंती आहे कारा न्यूजच्या माध्यमातून तुमच्या रसिक प्रेक्षकांना की 12 सप्टेंबर 2025ला नागपूरकरांना एक माझी आग्रहाची विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व परिवारांनी हा पिक्चर सपरिवार पाहून थिएटरमध्ये जाऊन बघावा, एवढीच अपेक्षा करतो कारा न्यूजच्या माध्यमातून. आणि या सर्वांकरता म्हणून आपण एवढंच म्हणू शकतो की हिमालया की है पुकार, बहादुरो बढ़े चलो. हिमालया की है पुकार, बहादुरो बढ़े चलो, बढ़े चलो, बढ़े चलो, आगे सबसे हो चलो, आगे सबसे हो चलो. प्रेस क्लबवरून कॅमेरा पर्सन सचिन सह संजय मिरे, कारा न्यूज, नागपुर. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे.
अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।